नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरी ही अर्णवला इडली वाढत असते आणि तेव्हा ती फक्त अर्णवलाच इडली वाढत असते। तेव्हा मामा म्हणतो फक्त नवऱ्यालाच इडली वाढणार आहेस की आम्हालाही वाढणार आहे असं बोलून तिकडे लगेच अंजली म्हणते, अरे मामा थांब रे, मीच वाढते तुला, आपल्याला कुठल्या इडल्या भेटत आहेत असं त्यांची टिंगल चाललेली असते। आणि तेव्हाच इकडं वल्लरी आजीचे कान भरत असते। ती म्हणत असते की तुम्हाला तुमच्या मनावर मोठा दगड ठेवून एक निर्णय घ्यावा लागणार आहे। आणि इकडे ईश्वरी वाढत असते आणि म्हणत असते अर्णवला डोळ्याने खुणवून की खा आता खा। आणि इकडे वल्लरी आजीला म्हणत असते की तुम्हाला खूप मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे तुमच्या मनावर दगड ठेवून। तेव्हा आजी म्हणत असते, अगं मी करू तर करू काय, मला नाही कळते मी काय करायचं। आणि असं ती सगळं आता आजीला पडवत असते आणि तिने ऑलरेडी तिचा एक प्लॅन आखलेला असतो आणि त्याच्यात ईश्वरीचं नाव तिला ओवायचं असतं। म्हणजे अपशगुन, म्हणजे आपल्याला न जुळणाऱ्या पत्रिकेसोबत जर लग्न केलं तर काय होऊ शकतं। आणि इकडे आता अर्णवचा भाऊ सांगत असतो की दादा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आपला एक कंटेनर घाटातनं खाली पडला आहे, खूप मोठ्या दरीत पडला आहे। आणि हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते, असंच होतं जेव्हा मनाविरुद्ध लग्न होतं तेव्हा हे असंच घडतं, हे अपशकुन आहे असं बोलल्यानंतर आता ईश्वरीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं। अर्णव गप्प उभा असतो। ईश्वरी अर्णवला म्हणते, सर मला आजींच्या विरोधात जाऊन हे लग्न करून तुमच्यासोबत राहणं खूप जास्त कठीण जात आहे। तुम्हाला कळतंय का की मला ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त जड जात आहेत असं बोलून आता अर्णवला पण टेन्शन आलेलं असतं। पण अर्णव हा ईश्वरी खूप जास्त प्रेम करत असतो, त्यामुळे आजीला काय वाटतं कोणाला काय वाटतं याने त्याला काहीच फरक पडत नसतो। पण ईश्वरीला होणारा त्रास हा त्याला बघवत नसतो। आता अर्णव पुढे काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।